वेदिकाची आज सकाळपासूनच धावपळ सुरू होती. ती उशिरा उठली होती, त्यामुळे सर्व गोंधळ सुरू होता. घाईगडबडीत तिने स्वतःचं आवरलं. आज तिचं महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं, म्हणून ती ऑफिसची बॅग भरत होती आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची त्या प्रेझेंटेशनसाठी लागणारी फाईलच कुठेतरी गायब आहे. मग काय, रूममध्ये इकडे-तिकडे सर्वच ठिकाणी शोधाशोध सुरू झाली, पण अजूनही फाईल कुठेच मिळत नव्हती. तेव्हा तिने घड्याळाकडे पाहिले. बापरे! खूपच उशीर झाला आहे आणि अजूनही फाईल सापडलेली नाही. तर मी प्रेझेंटेशन कशी करणार असा विचार करू लागली. तेव्हा तिची सुरू असलेली धावपळ, गडबड तिच्या सासूबाईंनी बघितली. त्या म्हणाल्या, "अगं, किती वेळ झाला आहे? काय शोधत आहेस?" "आई, माझी ऑफिसची फाईल सापडतच नाहीये." "बरं, अशी धावपळ करू नको. एका जागी बसून नीट आठव बरं, कुठे ठेवली होतीस?" "पण मला तर काही आठवतच नाहीये. 2 दिवसापूर्वीच घरी मात्र मी नक्की आणली होती." "तरी मी तुला नेहमी सांगत असते, वस्तू जागेवर ठेवत जा, म्हणजे हव्या असताना त्या शोधाव्या लागत नाहीत. पण तुझं कामच असं, कधी वेळेवर काही सापडतच नाही. आता तू जा ऑफिसला, मी शोधून ठेवते आणि कोणाकडून तरी पाठवते." संध्याकाळी वेदिका घरी आली आणि सासूबाईंना म्हणाली, "थँक्स आई, तुम्ही फाईल अगदी वेळेवर पाठवली. पण तुम्हाला कुठे सापडली?" "अगं, तुमच्याच खोलीत बेडखाली पडली होती." "बरं वेदिका, तू फ्रेश होऊन ये आणि पहिलं एक काम करायचं आहे तुला. तुझी रूम आवरायची आहे." "अगं, किती पसारा करून ठेवलाय. कपाट पण आवरून घे. सगळ्या वस्तू अगदी जागेवर ठेव, म्हणजे परत असं होणार नाही. आणि वस्तू जागेवर ठेवायची सवय लावून घे." तेव्हा वेदिकाला जरा रागच आला. आत्ताच तर आले ऑफिसमधून आणि लगेच काम करायला ह्या सांगत आहेत. पण काय करणार, करावं लागेल. ह्या आई थोडीच आहेत मला समजून घ्यायला. लग्नाआधी तर माझी आई माझी रूम आवरायची, घरातील कामेही तीच एकटीच करायची. वेदिकाच्या लग्नाला नुकतेच आत्ता 6 महिने झाले होते. ती पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती आणि ती शिक्षिका झाली. शाळा कॉलेजनंतर नोकरीमध्ये ती कायम व्यस्त असायची. त्यामुळे घरातील कामे, स्वयंपाक तिला जमत नव्हतं. लगेच चेतन व तिचे लग्न झाले. तिने माहेरी कधीच कोणत्याच कामाला हातही लावला नव्हता. आईबाबांची लाडकी होती. पण लग्न ठरल्यावर मात्र तिच्या आईला तिची काळजी वाटू लागली की हिचं लग्नानंतर कसं होणार. आणि त्यामध्ये ती स्वभावाने फटकळ होती. मागचा पुढचा काहीही विचार न करता मनाला येईल ते बोलायची. त्यामध्ये कसलाही कामाची सवय नाही आणि मुळात आवडही नाही. काही शिकवायला गेलं की ती बोलायची, "आई, मी माझं बघून घेईल. पैसे दिले की आजकाल सर्व मिळतं. मग कशाला उगाच जीवाचा इतका आटापिटा करायचा, स्वतःला त्रास करून घ्यायचा. आणि मी दुसऱ्या कोणाला खुश करण्यासाठी काहीही करणार नाही. माझं स्वतःचं आयुष्य आहे. मी माझ्या मर्जीनेच जगणार आहे. कोणाला तरी वाटते म्हणून आणि कोणीतरी सांगत आहे म्हणून मी काहीही करणार नाही." मुलीला सुरुवातीपासून सर्व स्वातंत्र्य दिलं, पण त्याचा असा परिणाम होईल असं आईला कधीच वाटलं नव्हतं. ही सर्वांची जुळवून घेईल का? कशी वागेल, कशी बोलेल या विचाराने तिची आई अस्वस्थ व्हायची. पण वेदिकाची सासूबाई शांत, समजूतदार होत्या. त्यांनी तिला समजून घेतलं होतं. अगदी लग्न झाल्यावर सुरुवातीलाच त्या तिला म्हणाल्या होत्या की कोणत्याच मुलीला लग्नाआधी सगळं काही येत नसतं. तर हळूहळू तुलाही सर्व येईल. मी तुला सगळं काही शिकवेन. खरं तर वेदिकाला घरातल्या कोणत्याच कामात आवड नव्हती. तिचं एकच म्हणणं होतं की मी इतके शिकले आहे आणि चांगल्यापैकी कमवते आहे, मग मी सगळ्या कामांना बाई लावू शकते. कशाला काही शिकत बसायचं आणि वेळ घालवायचा. पण हे सर्व तिच्या सासूला काही पटत नव्हतं. तरीही वेदिकाच्या हट्टासाठी त्यांनी भांडी, लादी करण्यासाठी बाई लावली होती आणि कपडे त्या मशीनला लावायच्या. तिच्या सासूबाई जसं जमल तसं त्या तिला बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करायच्या. पण वेदिका मात्र बऱ्याचदा ऑफिसचं काम आहे ते करायचं आहे हे कारण सांगून अनेक गोष्टी टाळायची. पण कधीकधी तिला नाईलाजाने घरातल्या अनेक गोष्टी कराव्या लागायच्या, शिकून घ्याव्या लागायच्या. तिची मग तेव्हा चिडचिड व्हायची.
जेव्हा सण असायचा तेव्हा वेदिकाची सासू वेदिकाला स्वयंपाकघरात आपल्या हाताखाली घेऊन तिला सर्व गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असायच्या. कधी पुरण भरायला शिकवत तर कधी पोळ्या कशा लाटाव्यात हे सांगत. तिला त्या मुद्दाम देवाजवळ छोटी रांगोळी घालायला सांगत तर कधी सर्वांसाठी मसाले भात बनवायला शिकवायच्या. असं बरेच दिवस सासूचे प्रयत्न हे चालूच होते आणि हळूहळू तिला बऱ्याचपैकी गोष्टी आता जमायला देखील लागल्या होत्या. न काही नवीन गोष्ट असल्याने कधी ती आवडीने करी तर कधी उगाच वाद नको म्हणून बळजबरीने करायची. एकदा अशीच ती आईशी फोनवर बोलत होती. "आई, मला खूप कंटाळा आलाय गं. आमच्या आई अतीच करतात. सगळ्या कामाला बाई आहे. तरी त्यांचं एकच बोलणं असतं की आपण सगळं शिकून ठेवावं. कधी काही कामी येईल हे सांगता येत नाही. त्यांना असं वाटतं की मी सर्व गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. मला सर्व कामाची सवय पाहिजे. पण मला कळत नाही त्या कोणत्या जगात, कोणत्या काळात जगतात." तेव्हा वेदिकाची आई बोलते, "अगं, तुझ्या भल्यासाठीच सांगतात ना त्या. आत्ताच वेळ आहे, शिकून घे. आणि मुलगी कितीही शिकलेली किंवा कितीही कमवती असली तरी तिला घरची कामे यायलाच हवेत." मग आईसुद्धा अशी बोलायला लागली की मग वेदिकाची अजूनच चिडचिड व्हायची. त्यानंतर काही दिवसांनी वेदिकाच्या सासूला लेकीकडे राहायला जावं लागलं. कारण त्यांच्या लेकीचा अपघात झाला होता व तिकडे तिची देखभाल घेणारं कोणीच नव्हतं. शिवाय एक त्यांना लहान मुलगीसुद्धा होती. त्यांचे जावई कामावर जायचे. त्यामुळे वेदिकाच्या सासूने आता काही महिने म्हणजेच लेकीकडे लेक बरी होईपर्यंत तिकडेच राहायचे ठरवलं होतं. पण त्यांनी जाण्याआधी मात्र स्वयंपाकघरात सर्व तयारी करून ठेवली होती. जवळजवळ 1 महिन्याचं सर्व किराणा सामान आणून ते नीट निवडून देखील ठेवलं होतं. गव्हाचं, भाकरीचं दळण तयार करून ठेवलं होतं आणि तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी वेदिकाला सर्व डबे आणि जास्तीचं सामान कोठे ठेवलं आहे ते दाखवून ठेवलं होतं. शिवाय पुढच्या 8 दिवसांच्या भाज्याही निवडून ठेवल्या होत्या. तेव्हा वेदिका फक्त हो हो करत होती. तिचं लक्षच नव्हतं, कारण तिला या सर्वांमध्ये कोणतीच आवड नव्हती. दुसऱ्या दिवशी वेदिकाची सासू त्यांच्या लेकीकडे गेल्या. तेव्हा वेदिकाला खूप मोकळं मोकळं वाटू लागलं. चला, आता मनाप्रमाणे राहता येईल. कोणीच काही सांगणार नाही की कोणी काही बोलणार नाही आणि कोण काही काम पण आपल्याला लावणार नाही, असा विचार ती करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच पोळ्या करण्यासाठी मावशी येऊन जात होत्या. तेव्हा वेदिका व तिचा नवरा फक्त पोळ्या डब्यात घेऊन जायचे आणि भाजी पार्सल मागवत असायचे आणि संध्याकाळी तर पूर्ण जेवणच बाहेरून ऑर्डर करायचे. घर आवरायचा तर प्रश्नच नव्हता, कारण कोण बघणार आहे, कोण ओरडणार आहे. त्यामुळे वेदिका कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने पाहतली नाही. मग काय, पुढचे 10-12 दिवस चांगले गेले. पण सतत बाहेरच्या भाज्या खाऊन दोघांचीही पोट खराब झाले होते. आता मात्र त्यांना त्यांच्या घरच्या जेवणाची दोघांनाही आठवण येऊ लागली. तेव्हा वेदिकाने फ्रीज उघडला तर सर्व भाज्या अगदी खराब होऊन गेल्या होत्या. पण भूक लागली होती. पण करायचं काय हा प्रश्न होता. मग वेदिकाच्या नवऱ्याने फ्रीज साफ करायला घेतला व वेदिकाने खिचडी भात करायचं ठरवलं. तिला सासूबाईंनी शिकवलं होतं तसं तिनं करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस खिचडी भात तयार झाला. ती गरम गरम खिचडी दोघांना देखील खूप आवडली, कारण भूक तर प्रचंड लागली होती आणि घरचं जेवण ते कितीतरी दिवसांनी खात होते. दुसऱ्या दिवशी तिने गवारची भाजी करायची ठरवली. पण ऐन वेळेला भाजी साफ करायची, कांदा चिरायचा, शिवाय ऑफिसची घाई, त्यामुळे खूपच धावपळ झाली. सगळा पसारा तसाच ठेवून ती ऑफिसला निघून गेली आणि येताना संध्याकाळी भाजी घेऊन आली. बराच वेळ सकाळचा पसारा आवरण्यातच गेला. घरी कोणी नसल्याने आता कामवाल्या बाईंच्या वेळासुद्धा जुळत नव्हत्या. सासूबाई जेव्हा घरात कायम असायच्या तेव्हा काही अडचण नव्हती. वेदिकाला आता थकायला होत होतं आणि खरा संसार काय असतो हे तिला आत्ता काही कळायला लागलं होतं. कारण जेव्हा सासूबाई होत्या तेव्हा कोणत्याच कामाची जबाबदारी डायरेक्ट तिच्यावर येत नव्हती, तर सासूबाई सर्व सांभाळून घ्यायच्या. मग तिने त्या रात्रीच दुसऱ्या दिवसाच्या भाजींची तयारी करून ठेवली. सकाळी ती लवकर उठली. सोसायटीमध्ये जाऊन सकाळी लवकर येणाऱ्या मावशीचा शोध घेतला. ते काम झालं. आता पटापट आवरून तिने भाजी केली. त्या दिवशी सर्व कामे वेळेत पूर्ण झाली होती.
त्याचा तिला आनंद झाला. आता तिला हळूहळू वेळेचे आणि कामाचे गणित जमायला देखील लागले होते. जेव्हा सासूबाई कायम सांगायच्या की वस्तू जागेवर ठेवत जा, कोणत्याही स्वयंपाकाची आधी पूर्वतयारी करून ठेवावी, कामाचे नियोजन करावे, हे सर्व एक एक आठवून ती आता सर्व काही मॅनेज करू लागली होती. चेतन देखील तिला सर्व कामात मदत करत होता. पण या गडबडीत व स्वयंपाक घर सांभाळताना मात्र घरातील इतर बाकींच्या खोल्यांची अवस्था फारच वाईट झाली होती. मग तिने एका सुट्टीच्या दिवशी मावशींना बोलावून घेतलं, खोल्या आवरून घेतल्या आणि त्यांना मदतही केली. तेव्हा तिची पूर्ण दमछाक झाली होती, कारण अशा कामाची तिला कधी सवयच नव्हती. तेव्हा तिला कळलं की रोजचे रोज सर्व नीटनेटके साफ ठेवले तर अशी वेळच येणार नाही. एकाच वेळी इतका त्रास होणार नाही. पण तेही ती आता मॅनेज करू लागली होती. या सर्वामध्ये 1 महिना पटकन निघून गेला. घरातील सामान आता संपत आलं होतं. मग तिला आठवलं की आईंची डायरी आहे, त्यात महिन्याच्या सामानाची यादी असते. सासूने तिला डायरीबद्दल सांगितलं होतं, पण कोठे ठेवली होती ती त्या सांगत असताना तिने हो हो करत त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. म्हणून आता फोनवर विचारावं का? पण त्या काय म्हणतील म्हणून ती गप्प राहिली आणि परत शोधाशोध केली व एकदाची डायरी सापडली. काम आता एकदम सोपं झालं होतं. तिने त्याच दिवशी सामान आणलं. आता लावायचं कसं? खूप वेळ गेला, पण सर्व छान तिला जमलं होतं. डबे भरले, फ्रीज भाज्यांनी भरला, फळे टेबलावर व्यवस्थित मांडली. एका महिन्यात छान खूप प्रगती तिची झाली होती. तिला बऱ्याच गोष्टी जमायला लागल्या होत्या. तिने मावशींची मदत घेऊन सर्व भाज्या निवडून ठेवून दिल्या व ती घरातच सर्व भाज्या बनवत होती. आता पार्सलच्या भाज्यांची गरजच नव्हती. ती व्यवस्थित भाज्या बनवू लागली होती. जोडीला चटणी, कोशिंबीर आणि सलाडही असायचं. असेच 2-2.5 महिने गेले. आता चेतन व वेदिका घर उत्तमरित्या सांभाळू लागले होते. चेतन देखील बाहेरची कामे, बिले, घर आणि बाग यांची काळजी घेत होता. त्याच्या आईने त्यालाही कितीदा तरी सांगितलं होतं, पण तोही या गोष्टीत रस घ्यायचा नाही. पण आता स्वतःच्या अंगावर पडल्यावर दोघेही सर्व छान सांभाळत होते. इकडे वेदिकाच्या आईला लेकीची खूपच चिंता वाटत होती. सर्व ती कशी सांभाळत असेल, कसली सवय नाही तिला. इकडे काही दिवस ये म्हणते तर ऑफिसला सुट्टी नाही बोलते. आता तर या रक्षाबंधनलाही माहेरी यायला जमणार नाही असं बोलत आहे. उलट आम्हालाच सर्वांना तिकडे बोलावलं आहे. एकदा का तिची सासूबाई आल्या म्हणजे सर्व अगदी सुरळीत होईल. इकडे वेदिकाला रोजची देवपूजा करणं काही शक्य व्हायचं नाही. तेव्हा चेतन रोज 2 वेळा दिवा लावायचा. पण सुट्टीच्या दिवशी मग वेदिका सागर संगीत पूजा करायची. पण आता यापुढे रोज देवपूजा करायची असं तिने ठरवलं होतं. त्यासाठी लवकर उठून ती आता रोज देवपूजा करत होती. त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि नेमका सुट्टीचा रविवार देखील होता. तिने आईबाबांना, दादा आणि वहिनीला खास बोलावलं होतं. सकाळपासून तिची लगबग सुरू होती. दारात रांगोळी घातली, देवांची देवपूजा केली आणि एकीकडे डाळ शिजवायला ठेवली. पहिल्यांदाच ती स्वतंत्रपणे पुरणपोळी करणार होती. त्यामुळे मनात धाकधूक होती. पण चुकलं तरी चालेल, जेवायला घरचेच तर आहेत, ते सांभाळून घेतील या विचाराने तिने आपला बेत पक्का केला होता. तेव्हा चेतन तिला पुरी भाजी करायला सांगत होता, पण तिचीच इच्छा होती की पुरणपोळी करायची. मग काही वेळातच पुरण तयार झाले. तिला आता पटलं, आई मला जास्त काही करायला सांगत नव्हत्या, पण त्यांच्या हाताखाली छोटी छोटी कामे सांगून त्या मला तयार करत होत्या. तिचं पुरण आता व्यवस्थित झालं. काही वेळातच सगळा स्वयंपाक देखील झाला. आई बाबा, दादा, वहिनी आले. भाजीचा आणि आमटीचा दरवळ तर त्यांना दारातच आल्यावर आला होता. देवाला नैवेद्य ठेवून तिने लगेच सर्वांना जेवायला वाढायला घेतलं. तेव्हा तिची आई बोलली, वेदिका, अगं कशाला एवढं करत बसली आहेस? त्यापेक्षा साधी भाजी पोळी किंवा पुरी भाजी करायची आणि श्रीखंड बाहेरून आणलं असतं ना. तेव्हा वेदिका फक्त हसली आणि तिने सर्व व्यवस्थित सर्वांना वाढलं. आता सर्वजण जेवायला बसले. आई बाबा, सांगा तुम्ही, सर्व जेवण कसं झालं आहे? पहिला घास घेताच वेदिकाच्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी आलं. आई, आमटी तिखट झाली का? असं वेदिकाने काळजीने विचारलं. बाळा, हे आनंदाश्रू आहेत. आम्ही तुला स्वतःच्या पायावर उभं करायला सक्षम शिकवलं, तुला चांगलं शिक्षण दिलं, पण जीवन जगण्यासाठी गरजेच्या काही जीवनावश्यक गोष्टी शिकवायचं विसरून गेलो.
असं आम्हाला नेहमी वाटायचं आणि त्यातून तुझी काळजी वाटायची. पण आज मात्र तुझा अभिमान वाटतो. तू पूर्ण तू पूर्णपणे बदलली आहेस. तू खऱ्या अर्थाने सक्षम झाली आहेस आणि आता खरी स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस. बाहेरच्या कामाबरोबर घरातील कामही यायला हवेत आणि तुला आता सर्व छान जमत आहे. आई-बाबा, मला सुरुवातीपासून वाटायचं की माझं शिक्षण आणि करिअर सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी काहीही विकत घेऊ शकते. पण आई, स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करणं, यात जो आनंद आहे आणि समाधान आहे ना, ते कशातच नाही. बाहेरच्या पंचपक्वान्नांनी जी तृप्ती येत नाही, ती आपल्या हातच्या साध्या खिचडी डाळ भाताने देखील येते. हे मी आत्ता कुठे अनुभवलं आहे. आपलं घर सांभाळणं आपण सांभाळतो त्यात किती आनंद आहे. छोट्या-छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात, हे मला आत्ता कळायला लागलं आहे. आता मी कामाचे नियोजन व त्याची पूर्वतयारी शिकली आहे. व्यवस्थापन शिकले आहे आणि अडचणीवर मात करण्याचं कसब देखील हळू माझ्यात येत आहे. या सगळ्याचा मला माझ्या घरात तर उपयोग होतोच, पण ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये, कामामध्ये देखील फायदाच होत आहे. आणि ही सगळी कमाल आमच्या आईंची आहे. खरंच, त्यांनी मला समजून घेत हे सर्व धडे दिले. मला त्यांनीच घडवलं आहे. सर्व गोष्टी शिकण्यासाठी त्यांनी मला वेळ दिला. आधी मला त्यांचा फार राग यायचा. पण औषधाची गोळी कडू असते, पण तिचे परिणाम मात्र खूप चांगले असतात, हे लक्षात आलं आहे. आई-बाबा, तुम्ही मला संस्कार दिले, स्वतःच्या पायावर उभे राहायचे बळ दिले. माझी जडणघडण उत्तम प्रकारे केली. पण लग्नानंतरच्या जबाबदारीची जाणीव, संसारासाठीच्या बारीक-सारीक गोष्टींचे ज्ञान, घर आणि करिअर सांभाळताना दोन्हींचा बॅलन्स कसा करावा, याचे शिक्षण मला या माझ्या सासूने म्हणजेच आईंनी दिले. मी आता अनेक नवीन गोष्टी करू शकते आणि त्याचे श्रेय त्यांनाच आहे. मी खूपच भाग्यवान आहे. मला अशी सासू नाही तर दुसरी आईच मिळाली आहे. बस झालं हो माझं कौतुक, असं बोलत वेदिकाच्या सासू घरात आल्या. अहो आई, तुम्ही अशा अचानक कसं काय? तुम्ही तर 4-5 दिवसांनी येणार होता ना? हो अगं, तुमची काळजी वाटत होती. म्हटलं तुझी आणि चेतनची धावपळ सुरू असेल, असं सारखं वाटत होतं. काम आणि घर सांभाळताना तुला थकायला होत असेल, म्हणून तुम्हाला सरप्राईज द्यायला आले. पण येथे येऊन पाहते तर काय, तूच मला मोठं सरप्राईज दिलंस. पुरणपोळीचा सुगंध घरात दरवळतोय बघ. खूप भूक लागली आहे. पटकन मला जेवायला वाढ. मग सर्वांनी एकत्र बसून छान जेवणाचा आस्वाद घेतला आणि नंतर कितीतरी वेळ गप्पा झाल्या. आपल्या बदललेल्या मुलीकडे दोन्ही आई समाधानाने बघत होत्या. आज वेदिकाने दोन्ही आईंचं मन जिंकून घेतलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.